स्टार न्यूज 12वा वर्धापन दिन रविवार दिनांक 21 जुलै 2024 श्री गुरुपौर्णिमा या पवित्र दिनी गत एक तपापासून अर्थात 12 वर्षांपासून जनतेच्या न्याय हक्कासाठी या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन नाशिकसह उत्तर महाराष्ट्र डे नेटवर्कच्या माध्यमातून अविरत प्रसारित होणारी मराठी वृत्तवाहिनी स्टार न्यूज नाशिक ही वृत्तवाहिनी मराठी जनता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आदी सर्व क्षेत्रातील नामवंत प्रजावंतांच्या आशीर्वादाने कार्यरत आहे। जनतेचे न्याय हक्क, सर्व क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार यावर प्रहार हेच स्टार न्यूज नाशिकचे एकमेव उद्दिष्ट होय। जिथे जिथे अन्याय होतो तेथे स्टार न्यूज नाशिक ही मराठी वृत्तवाहिनी अन्यायाचं निष्कारण करण्यास सदैव तत्पर दर्शविते। त्यातच परिपक्व आज स्टार न्यूज नाशिकच्या 13व्या वर्षात पदार्पण करीत आहे। यामागे जनतेचा आशीर्वाद लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे। स्टार न्यूज नाशिकचे मुख्य संचालक विलास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास 100 लोकांची प्रतिनिधी या नात्याने मोलाची साथ लाभत आहे। ही टीम कार्यालयीन जबाबदारीसह सर्वच अगदी सुयोग्य रीतीने सक्षमपणे पार पाडत आहे। स्टार न्यूज नाशिक 12व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टार न्यूजच्या कार्यालयात संपन्न झालेल्या छोटेखानी समारंभात नाशिकमधील धार्मिक क्षेत्रातील साधू महंत, विविध वाहिन्यांचे वृत्तपत्रांचे संपादक, नाशिकमधील पोलीस अधिकारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांसह शिवसेना नेते सुनील बागुल, श्रमिक सेना अध्यक्ष बाळासाहेब पाठक, सहपोलीस आयुक्त देशमुख हेही उपस्थित होते। अनेक आधारस्तंभांपैकी एक आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि अनेक म्हणजे पत्रकारिता भारताच्या सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच सुरक्षेचं कवच बनत आलेलं आहे। आणि मला तर खूपच आज अभिमान वाटतो की बाबा स्टार न्यूजचा आज वर्धापन दिन आणि नाशिकच्या सर्वसाधारण लोकांसाठी, नागरिकांसाठी लढणारे, त्यांचा संरक्षणाचं कवच पुरवणारे आणि खूप साऱ्या गोष्टींसाठी आधारभूत असलेलं स्टार न्यूज आज त्यांचा वर्धापन दिन। मी नाशिक कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने आणि आमचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सर, उपाध्यक्ष रणाळकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आमचे पवन जोशी सर, खजिनदार पाटील सर आणि संगीत क्षेत्रातले एक नावाजलेले नाव देशपांडे सर, आम्ही सर्वांच्या वतीने स्टार न्यूजला शुभेच्छा देतो आणि आशा करतो की भविष्यात तुम्ही खूप मोठं काम करू आणि महाराष्ट्रातल्या अनेक नावाजलेल्या मराठी, हिंदी चॅनल्सपैकी तुमचा एक मोठा चॅनल हो अशा शुभेच्छा देतो। आणि तुम्ही आम्हाला इथे आमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि अनेक वेळा निर्भीड पत्रकारिता जे म्हणतात ते करणारं स्टार न्यूज याचे संपूर्ण त्यांचं जे टीम आहे अत्यंत होतकरू आणि अतिशय उत्साही आहे। खोट्या बातम्या न देता आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नाशिकमध्ये जनसेवेचा आणि सच्च्या पत्रकारितेचा वसा घेतलेल्या स्टार न्यूज या चॅनलला माझ्याकडून व श्रमिक सेनेकडून धर्मवीर सुनीलभाऊ बागुलाकडनं खूप खूप शुभेच्छा। नाशिक स्टार न्यूज आपल्या नाशिक स्टार न्यूजला गेल्या 11 वर्ष पूर्ण होऊन आता 12 वर्षात पदार्पण करत आहे। तसेच आमचे जवळचे मित्र विलास सूर्यवंशी साहेब यांना 12व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। निखिल फाउंडेशन चेअरमन, संचालक आणि समाजसेवक अक्षय मोरे, थँक्यू। नाशिक शहरामध्ये नावाजलेले, गाजवलेले असे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपले नाव ठेवणारे म्हणजे नाशिक स्टार न्यूज यांच्या या वर्धापन दिनानिमित्त मी पवन जोशी, संचालक यश क्लासेस 25च्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढे वाढताच आपण आयुष्यामध्ये अशाच प्रकारे पुढं जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो। आज आपणा सर्वांना परिचित असलेले आमचे जुने स्नेही, समाजाचं भूषण असलेले विलासराव सूर्यवंशी यांच्या स्टार न्यूजच्या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथे भेट देण्याची जी संधी मिळाली, मी स्वतः रमेश गाडेकर, माझ्या बरोबर असलेले सर्व मोठमोठे पदाधिकारी प्रत्येक संघटनेचे, या सर्वांच्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष या संघटनेच्या वतीनं
अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ महानगराध्यक्ष या नात्यानं ह्या स्टार न्यूजला भरभरून शुभेच्छा देतो आणि याची ह्या न्यूजची भरभराट ही जगात पसरो अशी प्रभू विश्वकर्माकडे विनंती करतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा. हॅलो 13 व्हॉट्सअप हां बोला ना. नमस्कार, मी रामदास नामोशी, संपादक साप्ताहिक कुसुमाग्रज. आज 21 तारीख स्टार न्यूज चॅनलचा 12वा वर्धापन दिन. अतिशय आनंदाची गोष्ट वाटते मला या ठिकाणी, कारण विलास सूर्यवंशी साहेब इज माय व्हेरी चाइल्डहुड फ्रेंड. हे माझ्या लहानपणापासून मित्र, मी त्यांना खूप जवळ बघतो. त्यांनी हा जो एवढी मोठी टीम उभी केली आहे 12 वर्षातली, ही फार मोठी गोष्ट आहे. 12 वर्ष म्हटलं नाशिकमध्ये का सिंहस्थ कुंभमेळ्याचाच आठवण येत असते. म्हणून मी या ठिकाणी मी स्टार न्यूजच्या माध्यमातून, आपल्या नाशिकच्या माध्यमातून मी स्टार न्यूजला हे उपहार देतो की आज खऱ्या अर्थाने 12 वर्षांनी का होईना परत पंचवटीमध्ये एक कुंभमेळा भरला आहे. आजचा जो परिवार बघितला मी आज पाय डोळ्यांनी बघितला, जे आलेले पाहुणे आहे, जे मान्यवर आहे, हे खरी पावती आज स्टार न्यूजला मिळालेली आहे. आणि अशीच उत्तरोत्तर स्टार न्यूजची प्रगती होत राहो. आणि मला असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की येणाऱ्या या 12 वर्षामध्ये, पुढच्या 12 वर्षामध्ये स्टार न्यूज हा राष्ट्रीय चॅनल या ठिकाणी निश्चित या ठिकाणी नाशिककरांना बघायला मिळणार आहे. म्हणून आजच्या वर्षात वर्धापन दिनानिमित्त मी आज शुभेच्छा देतो. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. नाशिक स्टार न्यूज या न्यूज चॅनलला आज 12 वर्ष पूर्ण झाले. या संस्थेला संस्थापक अध्यक्ष निर्भीड ज्योत योगेश गोलपनी, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे व साप्ताहिक निर्भीड ज्योत निर्भीड मतदार परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा. ओके स्टार्ट. नमस्कार. आज खऱ्या अर्थानं खूप मोठं गौरवाची बात आहे का स्टार न्यूज हा 12 वर्ष नाशिक जिल्ह्यामध्ये सदैव कार्य करत आहे. आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मी लेखक दिग्दर्शक विक्रम गायकवाड, निर्भीड ज्योत कलामंच संघाचा महाराष्ट्र अध्यक्ष असल्यामुळं सर्व कलाकारांच्या माध्यमातून व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्टार न्यूजला लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी हेमंत कुमार सदाशिव कुलकर्णी, ऑल इंडिया प्रोड्युसर टेक्निकल आर्टिस्ट असोसिएशनचा संघटक आणि उत्तर महाराष्ट्राचं काम बघतोय. आमच्या वतीने स्टार न्यूजसाठी आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि वर्धापन दिनानिमित्त आम्हाला इथे आपल्याकडे येण्याची संधी मिळाली. त्यासाठी स्टार न्यूजचे व्यवस्थापक, संस्थापक सगळ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत. संपूर्ण स्टाफला चांगल्या शुभेच्छा आम्ही देतो आहोत, कारण की पुढे आम्हालाही नाशिक जिल्ह्यात काम करायचं आहे. नाशिकमध्ये काम करताना अनेक विभागात अनेक प्रकारच्या गोष्टीला स्टार न्यूजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जाते. आणि या स्टार न्यूजचं कमिटमेंट एकच असेल, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं. समाज प्रबोधन झालं पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे. सेकंड ऑप्शन, त्यांना गव्हर्नमेंटच्या बाबतीत गाईडलाईन्स मिळालं पाहिजे. अशा कमिटमेंट आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळावं यासाठी मी पुन्हा एकदा स्टार न्यूजच्या सर्व सभासद, सर्व प्रतिनिधींना आणि संस्थापकांना शुभेच्छा व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संदीप देव, स्टार न्यूज नाशिक यांना त्यांच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. नाशिक जिल्हा वजनमाप असोसिएशन अध्यक्ष संदीप देव त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतात. येणारा काळ कठीण जरी असला तरी ते सोप्या रीतीने चांगल्या पद्धतीने त्यांचं वृत्त जे आहे आणि जी वाहिनी आहे ती व्यवस्थित ठेवतील आणि समाजासाठी चांगले उपक्रम आणि उपयुक्त अशा माहिती ते नेहमी देत राहत आहे आणि नेहमी देत राहतील. नाशिक जिल्हा वजनमाप असोसिएशन, नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक ह्या सगळ्या संस्थांकडनं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी हेमंत कुमार सदाशिव कुलकर्णी. आज स्टार न्यूजच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही निर्भीड पत्रकार संघ, न्यूजपेपर
याचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या प्रोग्रामला जास्तीत जास्त शुभेच्छा आमच्याकडून आम्ही देत आहोत। स्टार न्यूज हे स्टार न्यूज नाही तर एक जनमताचं एक कौल असं आहे की माहितीच्या अधिकारात गेलं तरी स्टार न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक बातमीला न्याय मिळाला पाहिजे असं आम्ही यांना सुचवतो आहोत की याच्या पुढे सुद्धा स्टार न्यूजनी जनहितासाठी कुठल्याही सामाजिक हितासाठी उपस्थित प्रश्नाला आपण वाचा फोडली पाहिजे, यासाठी काम केलं पाहिजे। त्यासाठी आमच्या भरभरून शुभेच्छा देतोय। या ठिकाणी निर्भीड पत्रकारितेचे घोलप सर, गायकवाड सर, आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भरभरून शुभेच्छा देतानाच एवढंच आमचं म्हणणं आहे की आपण जनमताप्रमाणे नाशिक जिल्हा काय पण नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जास्तीत जास्त प्रोग्रेस केलं पाहिजे, यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नमस्कार नाशिक। नाशिक स्टार न्यूज नाशिक ही वृत्तवाहिनी गेल्या 12 वर्षांपासून अविरहितपणे श्रोतांच्या नजरेसमोर ताट मानेनं उभी आहे, खंबीरपणे आपल्या पावलांवर उभी आहे, झेप गरुड घेते आहे, गरुड झेप घेते आहे आणि अशा ह्या वृत्तवाहिनीमुळे अनेक समस्यांना नाशिककरांच्या वाचा फोडलेली आहे। अनेक समस्या मिटवून टाकण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। या स्टार न्यूजचे सर्वेसर्वा श्रीयुत विलासराव सूर्यवंशी हे त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वाखाली आपल्या सर्व पत्रकार बांधवांना नवे नाशिककरांना आपल्या कवेत घेऊन ह्या नाशिक स्टार न्यूजची परंपरा, याची पावलं, याची वाटचाल, भवितव्याकडची प्रगतिशील वाटचाल समर्थपणे घेऊन जात आहेत। खरोखरच नाशिक स्टार न्यूजचे करावे तेवढे कौतुक अतिशय कमी असणार आहेत। खरोखर माझ्या व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीनं, LIC ऑफ इंडिया परिवाराच्या वतीनं, त्यानंतर कलाकार TV मालिकांमधले संघटना जेवढ्या आहेत त्या सर्व संघटनांच्या वतीनं, पत्रकार बांधवांच्या वतीनं मी नाशिक स्टार न्यूजला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिक स्टार न्यूजची वाटचाल प्रगती पथावरच राहील, त्यात कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। अनेक आले अनेक गेले, परंतु स्टार न्यूज नाशिक ही वृत्तवाहिनी आजही खंबीरपणानं, तटस्थपणानं नाशिककरांचं नेतृत्व करत आहे, समर्थपणे आपल्या वृत्ताला वाचा फोडत आहे, समस्यांचं निराकरण करत आहे। अशीच वाटचाल कायम वृद्धिंगत होत राहील या शुभेच्छा देतो। धन्यवाद नाशिककर। विजय ठाकूर। नाशिक स्टार न्यूजला आमच्या सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नाशिककरांच्या पसंतीस पडलेले आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुप्रसिद्ध होत असलेले हे स्टार न्यूज अजूनही पुढे चांगल्या प्रकारे यशस्वी वाटचाल करू या प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे रनाळकर क्लासेस पी मुकुंद रनाळकर, आमचे अध्यक्ष जयंत मोळे सर, आमचे मित्र पवन जोशी सर, संगीतकार त्यांचं मोठं नाव आहे संगीतेश्वर असे देशपांडे सर, पवन जोशी सर, वाल्मिक सानप सर आणि आमचे पाटील सर, आमच्या सगळ्यांतर्फे आमच्या सर्व नाशिक जिल्ह्यातल्या खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी सचिन जाधव, संचालक रामानुजन अकॅडमी कोचिंग क्लासेस गंगापूर रोड। आपला जो स्टार न्यूज, आपले विलासजी सूर्यवंशी आमचे मित्र, त्यांचा स्टार न्यूज जो आहे नाशिक शहरामध्ये त्याचा आज 12वा वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन आहे आणि या 12व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या सर्व टीमला, विलास सूर्यवंशी यांना वैयक्तिक आणि त्यांच्या सर्व टीमला आमच्या रामानुजन अकॅडमीतर्फे, आमच्या कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा। त्यांची अशीच भरभराट होत राहो, ते नाशिकमध्ये खूप चांगलं काम करत आहे, असंच काम पुढे ते करत राहो समाजासाठी, अशा आमच्या संघटनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। परत एका संघटनेच्या शुभेच्छा। मी अजून एका संघटनेवर मी इम्रान शेख, नाशिक निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन जिल्हा प्रमुख तथा पोलीस टाइम न्यूजचे संपादक, कार्यकारी संपादक। माझ्यातर्फे स्टार न्यूजला हार्दिक शुभेच्छा। 12 वर्ष झाले। मी नंदकिशोर भावसार, नाशिक देवस्थान समिती। आपल्या नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1000 देवस्थान आपण एकत्र केले आणि सगळ्यांना विनंती करून
बरोबर संध्याकाळी 7 वाजेला जवळजवळ 80-90% जास्त देवस्थानमध्ये संध्याकाळची आरती सुरू झालेली एकाच वेळेला 7 वाजेची वेळ पक्की. हा पहिला. त्याचे सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपलं गंगा गोदावरीच्या ज्या आरत्या 2 ठिकाणी होतात. दोघांची थोडी वेळ मागे पुढे होती, पण त्यांना विनंती करून 7 वाजेची आरती त्या ठिकाणी आपण सुरू केली. 15 ऑगस्टला सुरुवात केली. 1000 देवस्थानं आणि 15 जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय आता. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे या 15 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि त्याचबरोबर आपली दुसरी स्टेप चालू होती. प्रत्येक मंदिराला आपण एक विनंती करतो की तुम्ही तुमचा ग्रुप तयार करा, आणि त्याचबरोबर त्या ग्रुपमध्ये साधारण एक मंदिरात आम्ही असा अंदाज करतोय की 1000 लोक राहतील. नुसत्या नाशिक जिल्ह्याचा मी आकडा सांगतो, होऊ शकतं त्याच्यात यश येईल नाही येणार मला माहित नाही, पण जो आमचा अंदाज आहे 1000 गुणिले 1000 10 लाख एवढी लोकसंख्या त्या देवस्थान समितीशी जोडली जाणार आहे. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास रेडिओ 90.8 यावर संध्याकाळी 7 वाजेला शुभंकरोती त्यांनी सुरू केलेले, त्यांचे धन्यवाद. हळूहळू आपल्याला यश येते. याच्यामध्ये फार रथी महारथी म्हणजे एकदम सगळ्यात टॉपची व्यक्ती सांगतो की अयोध्या मंदिर जे आहे त्याचे ट्रस्टी, त्याचप्रमाणे सभासद संचालक आदरणीय विलासराव सूर्यवंशी यांच्या स्टार न्यूजला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत व ते 13व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आणि 13 आकडा हा माझा स्वतःचा खूप लकी आकडा आहे, म्हणून मी असं शुभेच्छा देतो की 13व्या वर्षी एखाद्या वेळेस हा जागा साहेबांना कमी पडेल. धन्यवाद, शुभेच्छा. सर्व उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज 21 तारीख आहे आणि हा 21 तारीख म्हणजे नाशिक स्टार न्यूज या न्यूज चॅनलचा 12वा वर्धापन दिन आहे. 12वा वर्धापन जरी दिन असला तरी 21 तारीख ही 2-1 आहे आणि 1-2 करत आमचे विलासराव सूर्यवंशी यांनी अक्षरशः युलेशा रोपटेचं अगदी गगनावर जाईल असा वेळ त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये हा नाशिक स्टार न्यूजची स्थापना झालेली होती आणि दिवसेंदिवस त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्या स्टाफच्या सहकार्याने हा जो नाशिक स्टार न्यूज चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ख्याती आहे. आताच गाडेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जगभर त्या न्यूज चॅनलची ख्याती व्हावी असे मी ईश्वरचरणी प्रार्थना निश्चितच करेन. आणि नाशिक स्टार न्यूज या न्यूज चॅनलसाठी आमच्या विश्वकर्मा परिवारातर्फे विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट सोमवारपेठ नाशिक, विश्वकर्मा फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि नाशिक परिसरातील सर्व विश्वकर्मी संस्था संघटना मंडळ यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे त्यांच्या न्यूज चॅनलच्या भरभराटीसाठी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. पुणे डिपार्टमेंट सुरू झाल्यावर आमचे स्टार न्यूजचे संपादक विलासराव सूर्यवंशी हे विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त खजिनदार आहे आणि त्यांच्या ह्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्वांच्या कोनानगर परिसर, विश्वकर्मा परिसर व विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्याचप्रमाणे ह्या त्यांच्या स्टार न्यूजची अधिकाधिक भरभराटी हो ही मी प्रार्थना करतो. जय विश्वकर्मा. आज नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या स्टार न्यूज या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त या वृत्तवाहिनीला आमच्या नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर्स असोसिएशनच्या वतीने मी अध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो. या चॅनलचे प्रमुख आदरणीय श्री विलास सूर्यवंशी सर यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ही वाहिनी लवकरच शहर आणि जिल्ह्यातून बाहेर पडून संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रसिद्ध हो अशा शुभेच्छा देतो. आमच्या संघटनेच्या वतीने आज पवन जोशी सर, श्री मुकुंद रनाळकर सर, रवींद्र पाटील सर, वाल्मिक सानप सर आणि संगीत शिक्षक
माननीय श्री नंदकुमार देशपांडे सर या त्या ठिकाणी प्रसंगी वर्धापन प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्या नाशिकमधलं अतिशय प्रतिष्ठित आणि सर्वांचं अतिशय फेवरेट असं स्टार न्यूज चॅनलचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनलालजी लोढा आणि मी प्राध्यापक CA लोकेश पारख, आमच्या सर्व संस्था, प्रीतिसुधारी शिक्षण फंड, नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन आणि बडमाता संस्थान जे आमचं पूर्ण भारताचं आहे, त्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने नाशिक स्टार न्यूज चॅनलने ज्या पद्धतीने लोकांच्या बातम्या, लोकांचे प्रश्न मांडलेले आहेत, त्याच पद्धतीने ते पुढे मांडत राहो आणि उत्तरोत्तर प्रगती करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. वरती करा सर थोडं. ओके स्टार्ट. नमस्कार, मी सौ स्नेहल संदीप देव, नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक. आज नाशिक स्टार न्यूजला 12 वर्ष पूर्ण झालेत आणि ते 13व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि असंच चांगलं कार्य त्यांच्याकडून नेहमी घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ ललिता रामदास नवगिरे, जागृती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. आज स्टार न्यूजचा 12वा वर्धापन दिन. खरं तर एक बी लावलं होतं आणि त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात आज वटवृक्ष तयार झालेला आहे. मी विलास सूर्यवंशी सर आणि त्यांच्या सगळ्या टीमला माझ्या जागृती फाउंडेशन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देते. धन्यवाद. नाशिक स्टार न्यूजला एक तप पूर्ण झालेला आहे. 12 वर्षाचं एक तप असतं आणि हे तप पूर्ण केलेलं आहे. आणि या चॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की खूप प्रामाणिकपणे काम करणारं चॅनल आहे. राष्ट्र निर्माणासाठी, मनुष्य निर्माणासाठी सतत झटणारं असं चॅनल आहे. या गोष्टीचा मला व्यक्तिगत अनुभव आलेला आहे आणि नाशिककरांना माहीत आहे की मला अतिशयोक्तीमध्ये कधीच जाता येत नाही. यांचा मी अनुभव घेतला की कधी कधी आर्थिक बाजू त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा चांगल्या बातम्या कशा पुढे येतील आणि चांगल्या लोकांना कसं समाजासमोर आणता येईल यासाठी नाशिक स्टार न्यूजचे श्री विलास सूर्यवंशी नेहमी तत्पर असतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये या गोष्टीचं साम्य आहे की उद्दिष्ट फार स्वच्छ आहे, इंटेन्शन फार क्लिअर आहे. कोणतेही चॅनल चालवायचं म्हटलं तर सर्व बाजू सांभाळून चालावे लागतात. पण मी नेहमी म्हणत असतो की कुठे पैसा ओढावा आणि कुठे पैसा सोडावा याचं खूप छान तारतम्य यांनी बाळगलेलं आहे. आणि नाशिक स्टार न्यूजच्या माध्यमातून नाशिकची, महाराष्ट्राची व देशाची आणि अंततोगत्वा विश्वाची खूप चांगल्या रीतीने सेवा होत आहे. या चॅनलला भरभरून यश प्राप्त हो, कारण समाजाला सध्या स्वच्छ चरित्राच्या लोकांची, ज्यांचं चरित्र शुद्ध आहे अशा लोकांची फार फार गरज आहे. आणि श्री विलास सूर्यवंशी आणि त्यांच्या माध्यमातून चालणारं जे चॅनल आहे नाशिक स्टार न्यूज चॅनल सारख्या चॅनलची या देशाला फार गरज आहे. माझ्या भरभरून शुभेच्छा. नाशिक स्टार न्यूज चॅनलला 12 वर्ष कंप्लीट केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मी शंतनू जगदेव आणि माझी वाईफ वासंती जगदेव यांच्याकडून विलास सूर्यवंशी सरांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सौ मेघा श्रीकांत पाटील. आज पंचवटी येथे नाशिक स्टार न्यूज संचालक विलास सूर्यवंशी सर आणि मिसेस सूर्यवंशी मॅडम या दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते, आभार मानते आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्यांच्या या प्रगतीपथावर परमेश्वर त्यांना नेहमी पुढे पुढे नेत राहील. धन्यवाद. आमचे सहकारी विलास सूर्यवंशी आणि त्यांचे इतर सहकारी संदीप जोत्रे,
दीपक भावसार हा टोटल पुण्यनगरीचा ग्रुप हा एकत्र बाहेर पडला आणि काहीतरी करायचं आणि पत्रकारितेमध्ये करायचं या दृष्टिकोनातून या सर्व ग्रुपने स्टार न्यूज या नावाने साधारण 12 वर्षापूर्वी एक चॅनल निर्मित केलं. आज या चॅनलची इतकी मोठी भरभराटी आहे की यांच्याकडे 90 लोकांचा स्टाफ आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये लोकांना यांनी रोजगार दिलेला आहे. चॅनल अनेक लोक काढतात, न्यूजपेपर अनेक लोक काढतात, पण ज्यामध्ये प्रामाणिकता आहे, सच्चाई आहे असे चॅनल ज्याला आपण म्हणू ते स्टार न्यूजच्या माध्यमातून, विलास सुरुंशीच्या माध्यमातून आज नाशिक शहर आमच्या पंचवटी विभागामध्ये स्टार न्यूजचं नाव खूप मोठं आहे. त्यामध्ये पत्रकारिता करणारे आमचे सहकारी हेमंत शिंदे, मुंबईहून आलेल्या आदिती पेंढारकर, मोसिम पठाण असे अनेक लोक आहे की जे ह्या स्टार न्यूज करता खूप धावपळ करत असतात, मेहनत करत असतात आणि बोलता बोलता यांना 12 वर्ष झाले. यांच्या चॅनेलला मी शुभेच्छा देतो. यांची यापेक्षाही अजून चांगली प्रगती हो अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नमस्कार. आज नाशिक स्टार न्यूजचा 12वा वर्धापन दिन. आज या सर्व नाशिकच्या टीमनं, नाशिक स्टार न्यूजच्या टीमनं जी मेहनत घेऊन आज या ठिकाणापर्यंत पोहोचले, आज त्यांचं बघितलं तर पूर्ण नाशिक शहरात मोठं नाव आहे. अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती घडो अशी मी खरंच ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आज या यशामागे विलास सूर्यवंशी सर यांचं खूप मोठा हात आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी जे समाजामध्ये त्यांचं बीज रोवलेलं आहे, जे मूळ रोवलेले आहे ते खरं तर आज या ठिकाणी बघायला मिळाले की असं मोठ्या संख्येने या ठिकाणी जेवढे लोक त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हजर होते ते खूप त्यांना शुभेच्छा देत होते. म्हणजेच जेणेकरून यातून असं लक्षात येतं की त्यांची समाजामध्ये जेवढी ओळख निर्माण झालेली ती या स्टार न्यूजमुळे निर्माण झालेली आहे. तरी मी या स्टार न्यूजचे खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा देते. तसेच अखिल भारतीय ओबीसी नाशिक जिल्हा अध्यक्ष विद्या घाईतड मी संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या स्टार न्यूजला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो नाशिक.